गौरी सूर्यवंशी एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी ग्रामदैवत मोहाड मल्ल व कानुमाई यात्रा निमित्त अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिरात देवस्थान ट्रस्ट आयोजित व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशन आयोजित 17व्या व्याख्यानमालेचा समारोप काकोरी बंड आणि भारतीय स्वातंत्र्य लढा या व्याख्याते श्रीनिवास पेंडसे रत्नागिरी यांच्या व्याख्यानाने झाला। गेल्या 7 दिवसांपासून वेगवेगळ्या व्याख्यात्यांनी उद्बोधक अशी व्याख्याने दिली। त्यात फिनिक्स अकॅडमी वर्धाचे संचालक नितेश कराळे, विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, शिक्षण तज्ज्ञ सचिन जोशी, डॉक्टर संतोष बोराडे, युवराज पाटील, पद्मश्री चैतराम पवार अशा नामवंत व्याख्यात्यांची शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, अध्यात्म अशा विविध विषयांवर उद्बोधक व्याख्याने झाली। समारोपाच्या व्याख्यानात व्याख्याते श्रीनिवास पेंडसे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या पण महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काकोरी बंडाविषयी व त्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लहरी, ठाकूर रोशन सिंग या क्रांतिकारांच्या त्यागाची माहिती दिली। हे पुष्प ग्रामस्थांच्या वतीने कैलासवासी रखमाबाई काशीनाथ तिडके यांच्या स्मृती प्रीत्यर्थ अर्पण करण्यात आलं। व्याख्यानमालेविषयी दिंडोरी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजक तुषार वाघ व प्रगतशील शेतकरी नारायण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण जाधव, सुरेश कळमकर, बाळासाहेब तिडके, शंकर तिडके, प्राचार्य कैलास कळमकर, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम जाधव, मुकुंद पाटील, सरपंच आशा लहांगे, उपसरपंच भाग्यश्री जाधव उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक शिक्षणाधिकारी प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख, सूत्रसंचालन धनंजय वानले तर आभार धनंजय देशमुख यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशनच्या सदस्यांनी प्रयत्न केले। एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।